महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। दारूच्या नशेत मित्राचा खून, डोक्यात दगड घालून हत्या, आरोपी अटकेत। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर येते। झेंडे अंजन तालुका शिरपूर येथील रहिवासी देविदास उर्फ देवा गुलाब बहिराम वय वर्ष अंदाजे 30 याचा त्याच गावातील मित्राने भांडणाच्या पार्श्वभूमीवर डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले याला पोलिसांनी अटक केली आहे आणि ही घटना 7 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत देवा बहिराम आणि आरोपी विकास महाले दोघेही जवळचे मित्र असून घटना घडण्याच्या दिवशी ते दिवसभर एकत्र होते। रात्री दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला। या वादाचं पर्यावसन भांडणात होऊन विकास महाले यांनी रागाच्या भरात देवा बहिरामच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं। जखमी अवस्थेत देवा बहिराम याला तातडीनं धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान या दोघांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरून वाद झाला याचा तपास अद्याप सुरू असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत।